वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आता तुमची एक्झाम अगदी 2 दिवसांवरती राहिलेली आहे. मग हा जो क्रुशियल फेज असतो 2 डेजचा, यामध्ये खूप कमी टॉपिकचं रिव्हिजन परत परत केलेलं जातो. का करतात हे? कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात जे एक्झामला येणार असतात. पण आता तुम्ही कधी सॉर्ट करणार ते इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, कधी काय करणार, ह्या सगळ्यांमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला फक्त हा 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ बघायचे आहेत, ज्यात मी तुम्हाला पेपर 1 चे सगळे IMP टॉपिक सांगणार आहे. मेक शुअर करा तुम्ही बाकीचे टॉपिक ऑफ कोर्स रीड करू शकता, व्हिच इज गुड फॉर युअर बेटरमेंट ओन्ली. बट हे टॉपिक्स तुम्हाला अगदी सोडायचेच नाहीयेत. इट इज लाइक व्हेरी 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 मस्ट टू नो. ठीक आहे, यांच्यावरती खूप जास्त चान्सेस असतात क्वेश्चन येण्याचे. ओके, सो आपण व्हिडिओवरती स्टार्ट करूया सगळ्यात आधी. सो पेपर 1 चे सिलेबस वाईजच मी तुमचे टॉपिक्सचे हेडलाईन्स घेतलेले आहेत आणि त्यानुसार इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा मी तिथं खालीच लिहिलेला आहे. पहिला काय आहे? शारीरोपक्रमणीय शारीर. त्यात शारीरची व्याख्या SAQ साठी. ठीक आहे. परत षडंग शारीर SCQ साठी. मेक शुअर करा तुम्ही चरक अँड सुश्रुत दोघांचं करत असाल ह्यामध्ये. त्यानंतर मृत शरीर संशोधन परत नॉर्मली SAQ साठीच येतो. बट एखादा पेपरमध्ये मृत शरीर संशोधन हा LAQ साठी आलेला आहे, तर मेक शुअर करा की तुम्ही यामध्ये एम्बाल्मिंग सुद्धा ऍड करायचंय, विच इज मॉडर्न डे. ठीक आहे, ही प्रोसिजर ऍड करायची आहे जर तुम्हाला LAQ साठी आलात तर, पण चान्सेस खूप कमी आहे. हे तिन्ही टॉपिक SAQ साठी वेल अँड गुड आपल्याला प्रिपेअर करून ऑलरेडी ठेवायचे आहेत. नेक्स्ट घेऊया आपण परिभाषा शारीर. परिभाषा शारीर मधून नॉर्मली रिपीटेड जे असतात ते कोणते आहेत? कुर्छा, कंडरा, अस्थिसंघात. ऑफकोर्स जे हे असतात SAQ साठीच येतात, यामध्ये LAQ ॲज सच मेन्शन नाहीये. आला तर SAQ साठीच येईल. कधी कधी 2 येतात, कधी कधी सिंगल पण येतो आणि मग परिभाषा शारीरची व्याख्या वगैरे बेसिक विचारतात ते. ठीक आहे, पण हे मोस्ट रिपीटेड आहे, ह्याला तर तुम्ही पाठ करायचंच आहे. ठीक आहे, इट इज नेसेसिटी. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट टॉपिक, दॅट इज गर्भशारीर. आता गर्भशारीरमध्ये गर्भशारीर इम्पॉर्टंट आहे, LAQ चा टॉपिक आहे. आता तो तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे, मोस्ट प्रिव्हियस इयर रिपीटेड क्वेश्चन पण सांगितलेले आहेत. पण तरी गर्भव्याख्या चरक सुश्रुत दोघांनुसार महत्वाची आहे. MCQ ला पण येऊ शकते, SAQ ला पण येऊ शकते. ठीक आहे, LAQ वाला तर गर्भव्याख्या तर लिहिणं भागच आहे तुमचा. बरोबर, स्टार्ट नेहमी गर्भव्याख्यापासूनच केली पाहिजे. ठीक आहे, टू मेक युअर आन्सर लुक मोर इम्प्रेसिव्ह. त्यानंतर शुद्ध शुक्र, शुद्ध आर्तव लक्षणे SAQ साठी प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर मासानुमासिक गर्भवृद्धी हे सगळ्यांनी ह्यावेळेस तरी नीट करा, बिकॉज ॲज फार एज आय नो 2021च्या बॅचला जी UTचा पेपर आला होता, त्या बॅच नंतरून मासानुमासिक गर्भवृद्धी हे रिपीटच झालेला नाहीये. हाय प्रोबॅबिलिटी आहे की ह्या वर्षी तुम्हाला मासानुमासिक गर्भवृद्धी येऊ शकते. श्लोकासहित सगळ्यांनी पाठ करायचंय. 9 मासाचे श्लोक सगळ्यांना पाठ असलेच पाहिजे. अगदी सोपे श्लोक आहेत ते, आणि मी इयरच्या स्टार्टला सांगितलं होतं की सगळ्यांनी ऍटलीस्ट हे 9 श्लोक तरी पाठ करायचेत, इन्क्लुडिंग गर्भव्याख्या. त्यानंतर आहे पंचमहाभूत व गर्भवृद्धी. हा क्वेश्चन नॉर्मली SAQ चा आहे, बट याला गर्भव्याख्याशी कंबाईन करून शुद्ध शुक्र शुद्ध आर्तवशी कंबाईन करून LAQ साठी पण विचारला जातो. सो कॉम्बिनेशन मध्ये हा LAQ ला विचारला जातो. सो त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तो प्रिपेअर करायचा आहे, पंचमहाभूतवाला. त्यानंतर अप्रानिर्माण, गर्भनाभी नाडी हे दोन्ही जे आहे तुम्हाला SAQ च्या दृष्टिकोनातूनच पाठ करायचं आहे. मॉडर्न पण लिहू शकता तुम्ही. अप्रानिर्माण आलं तर तुम्हाला जर प्लासेंटा बद्दल बेसिक माहिती आहे, जे मी तुम्हाला सांगितलेली आहे, तेवढी बेसिक माहिती तुम्ही याच्यात ऍड करू शकता. तुमचा आन्सर अजून जास्त इम्प्रेसिव्ह दिसणार आहे. ओके, नेक्स्ट अस्थि शरीर. अस्थि शरीर मध्ये अस्थि व्याख्या आणि प्रकार महत्वाचे आहे, करूनच जायचंय, त्याला ऑप्शनच नाहीये. ठीक आहे, प्रकारांमध्ये उदाहरण जे असतील ते सुद्धा पाठ करून जायचे आहेत. सेम संधीमध्ये पण संधीची व्याख्या आणि प्रकारांमध्ये जे उदाहरण आहे त्याचे श्लोक पण आपण पाठ करून घेतले होते, ते सुद्धा सगळ्यांनी करायचे आहे. यांच्यामध्ये इफ्स और बट नाहीये. हे SAQ ला पण येतात. LAQ मध्ये तुम्हाला संधीचे प्रकार विचारून एखादा एल्बो जॉईंट विचारू शकतात, व्रिस्ट जॉईंट विचारू शकतात. नॉर्मली एल्बो आणि व्रिस्ट जॉईंट हा LAQ ला येतात का? नाही येत. पण जर संधीच्या प्रकारांसोबत याला कंबाईन करून LAQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो प्रिपेअर करायचा आहे.
ठीक आहे. सेम गोज फॉर स्नायू शरीर, स्नायूचे प्रकार. स्नायूचे प्रकारांवरती ऑलमोस्ट 1 इयरच्या गॅपमध्ये एक क्वेश्चन असतोच. ह्या वर्षी आलेला आहे, नेक्स्ट इयर नाही येणार. परत अल्टरनेटिंग इयरमध्ये स्नायूच्या प्रकारांवर क्वेश्चन आलेलाच आहे. सो स्नायूचे प्रकार सगळ्यांनी नीट करायचे आहेत. पेशीचे प्रकारवर पण सेम आहे. पेशीचे प्रकार मला वाटतं 2021चे न्यू सिलेबसच्या बॅच नंतर 2 वेळा पेशींच्या प्रकारांचा क्वेश्चन आलेला आहे. सो जर तुम्हाला आला तर तो थर्ड टाईम असणार आहे. सो पेशींचे प्रकार 12 आहे. सगळ्यांनी 12चे 12 नावं पाठ करायचे. श्लोक नाही केला तरी चालेल. श्लोकमध्ये पण ते नावच आहेत. तर तुम्हाला जर ते नाव पाठ झाले असतील तर श्लोक तुम्ही मनाने थोडंसं तोडमरोड करून लिहू शकता. ठीक आहे. कार्य पाठ करायचे आहेत बिकॉज पेशीचे जे प्रकार आहेत ते नुसते प्रकारांवरती येत नाही क्वेश्चन. कार्याला कंबाईन होऊन किंवा उत्पत्तीला कंबाईन होऊन येतो तो क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला केश, दंत, नख, शरीर. याच्यामध्ये केश आणि दंत मॅक्झिमम टाइम रिपीट झालेला आहे आणि मला पण असं वाटतंय की ह्यावेळेस दंत येण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजी इथून आपलं मॉडर्न स्टार्ट झालेलं आहे. एम्ब्रिओलॉजीवर सहसा एस-ए-क्यूच येतो, एल-ए-क्यू येत नाही. पण 2-3 बॅचेसमध्ये असं झालेलं आहे की एक एल-ए-क्यू आलेला आहे फिटल सर्क्युलेशनवर, 9th मंथ डेव्हलपमेंटवरती. ठीक आहे. सो त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्पेसिफिकली फिटल सर्क्युलेशन आहे ते एल-ए-क्यू अँड एस-ए-क्यू दोन्ही दृष्टिकोनातून प्रिपेअर करायचं आहे. आता एल-ए-क्यू 4 पेजेसचा लिहायचा असतो, एस-ए-क्यू 2 पेजेसचा. तर काय, किती, कसं कट करायचंय ते तुम्हाला आतापर्यंत समजायला आलंच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट जर्म लेयर अँड डेरिव्हेटिव्हज ते पण पाठ करायचं एस-ए-क्यूच्या दृष्टिकोनातून. सहसा एल-ए-क्यूला येत नाही. हां, हे जे डेफिनेशन्स आहे हे मी तुम्हाला का सांगतेय बिकॉज एक आय गेस कर्नाटक की गुजरातचा कोणत्यातरी एका पेपरमध्ये त्यांना नुसते 5 डेफिनेशन्स विचारले होते आणि त्याच्यावर त्यांचे 5 मार्करचा एस-ए-क्यू तयार झाला होता. सिमिलरली सेकंड इयरच्या पण एका ह्याच्यात फक्त फुल फॉर्म्स विचारले होते, 5 फुल फॉर्म. ते रसशास्त्र म्हणून एक सब्जेक्ट असणार आहे त्यामध्ये फक्त 5 फुल फॉर्म्स विचारले होते. पण त्यांनी काय झालं त्यांचे तिथं ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स स्कोर करता येऊ शकते जर तुम्ही हे डेफिनेशन्स पाठ केली तर. आणि मॅक्झिमम डेफिनेशन्स एम्ब्रिओलॉजी ह्याच चॅप्टरमध्ये आहे. म्हणून तुम्हाला स्पर्म, ओवम, फर्टिलायझेशन, क्लीवेज, एम्ब्रिओ यांचे डेफिनेशन पाठ असलेच पाहिजे. इट इज लाईक व्हेरी व्हेरी नेसेसरी. इन केस जर तुम्हाला तसा काही एल-सी-क्यू आला तर. जरी नाही आला तरी ती वाया तर जाणार नाहीये. ओके. नेक्स्ट आपण जाऊया ऑस्टिओलॉजीकडे. आता जी ऑस्टिओलॉजी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे फीमर, टिबिया, ह्युमरस, रेडियस, क्लॅव्हिकल, स्कॅपुला आणि स्टर्नम एवढे बोन सगळ्यांनी करायचे आहेत. हायली चान्सेस आहेत की ह्युमरस, रेडियस, स्कॅपुला, क्लॅव्हिकल यांच्यामधून येऊ शकते. नॉर्मली जे लोअर लिम्बचे असतात ना ते नॉर्मली ते काय करतात त्याचे बिट्स अँड पीसेस मध्ये ना तुम्हाला एस-सी-क्यू मध्ये टाकतात. अपर एंड ऑफ फीमर, लोअर एंड ऑफ फीमर, कारण फीमर हा अगदी मोठा बोन आहे. बरोबर. सेम गोज फॉर टिबिया. जर तुम्हाला एक्झाम मध्ये फीमर किंवा टिबिया आलं तर मेक शुअर तुम्ही खूप शॉर्ट अँड स्वीट करून त्याला लिहाल बिकॉज ते भरपूर मोठे बोन्स आहेत. ओके. सिमिलरली स्टर्नम स्टर्नम पण इन पर्टिक्युलर मी तुम्हाला का दिलेला आहे कारण तो पण बिट्स अँड पीसेस मध्ये विचारला जातो. मॅन्युब्रियम फक्त विचारतात, स्टर्नल बॉडी फक्त विचारतात, झिपॉइड प्रोसेस विचारत नाही. पण मॅन्युब्रियम अँड स्टर्नल बॉडी इंडिव्हिज्युअल एस-ए-क्यूच्या टॉपिकसाठी विचारले जाऊ शकतात. सो मेक शुअर करा की तुम्ही ते पण स्टडी कराल फॉर एस-ए-क्यू पर्पजेस. हे एल-ए-क्यूचे पॉइंट्स आहेत. त्यानंतर C1, C2 अटिपिकल फॉर एस-ए-क्यूज. व्हेरी इम्पॉर्टंट, भरपूरदा आलेले आहे C1 अँड C2. नेक्स्ट आपण जाऊया जरा अर्थ्रोलॉजीकडे. कडे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय शोल्डर अँड नी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यापैकी एखादा तरी जॉईंट 100% पडतो. एक तर एल-ए-क्यूला पडला, जर एल-ए-क्यूला नाही पडला तर तो एस-ए-क्यूला फक्त लिगामेंट्स वरती जॉईंट्स पडू शकतो. बरोबर. नेक्स्ट अँकल आणि हिप हे सेकंड प्रायोरिटी वाले असतात. हिप जॉईंट मध्ये पण लिगामेंट्स महत्वाचे, सो ते पण सगळ्यांनी नीट करायचं आहे. त्यानंतर असते अँकल जॉईंट. अँकल जॉईंट वरती जास्त तुमचा फोकस असला पाहिजे तर लिगामेंटकडे, बिकॉज अँकल जॉईंटचे लिगामेंट्स हे भरपूरदा एस-ए-क्यूला आलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट मायोलॉजी. आता मायोलॉजीमध्ये तर मी हे जेवढे तुम्हाला मसल्स इथं लिहून दिलेले आहेत ते सगळे नीट करून जा. ह्यातून आले तर वेल अँड गुड. वी आर एक्सपेक्टिंग द बेस्ट ओनली फ्रॉम ह्यातून. पण जर ह्यातून नाही आले
देन मेक शुअर करा की ॲटलीस्ट तुम्हाला मसलचं ओरिजिन, इन्सर्शन माहिती असलं, तर तुम्ही त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. एम्प्टी सोडून यायचं नाहीये मायोलॉजीमध्ये. आय नो की भरपूर जणांनी मायोलॉजी हा सोडून दिलेला असतो, नाही का? पण एवढे तरी मसल ॲटलीस्ट 1 रीडिंग तरी तुमची झालीच पाहिजे. इन केस ह्यातले आले तर ह्यामधूनच येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कोणकोणते आहेत? पेक्टोरलिस मेजर, ट्रपेझियस, लॅटिसिमस डॉर्सी. यामधून पण जर मला स्पेसिफिक करायचे असले, तुम्हाला खूपच टाईमची कमी असेल, तर तुम्ही कोणकोणते करणार? ट्रॅपेझियस, लॅटिसिमस डॉर्सी, डेल्टॉइड. त्यानंतर बायसेप्स ब्रेकाय, ट्रायसेप्स ब्रेकाय. क्वाड्रासेप्स फिमोरिस, सार्टोलियस मसल करणार बिकॉज तो एक एम-सी-क्यूसाठी इम्पोर्टंट आहे. त्यानंतर डायफ्रामिक करणार. बस एवढे तरी करा. जे मी टिक केलेले आहेत ना, तेवढे तरी करायचं. जर तुमच्याकडे अगदीच टाईमचं कमी झालेलं आहे तेव्हाच. ठीक आहे? बाकी ज्यांना टाईम असेल त्यांनी हे सगळे थोडेसे वाचून घ्यायचे मसल्स. नेक्स्ट नर्वस सिस्टम अगेन इम्पॉर्टंट वन. नर्वस सिस्टममध्ये एक एल-ए-क्यू कन्फर्म येतच असतो. तो एल-ए-क्यू नॉर्मली सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्डवर असू शकतो. एखाद वेळेस आला तर मेड्युलावर येतो. ठीक आहे? नेक्स्ट ब्रेकियल प्लेक्ससवर पण याच्या आधी एकदा एल-ए-क्यू आलेला आहे. ब्रेकियल प्लेक्स नॉर्मली एस-ए-क्यूचा टॉपिक आहे. छानपैकी मस्त डायग्राम काढायची आणि पेपरमध्ये लिहून यायचं. ठीक आहे? ब्रेकियल प्लेक्सस, वेंट्रिकल्स, मेनिंजेस, सी-एस-एफ हे सगळे तुम्हाला कशाचे टॉपिक आहे? एस-ए-क्यूचे टॉपिक आहेत. यांच्यावरती नॉर्मली एल-ए-क्यू येत नाही. नेक्स्ट एंडोक्राइनॉलॉजी आपले 4 इम्पोर्टंट ग्लँड त्याच्यावरच फोकस ठेवायचा आहे. ते करूनच जायचे आहेत बिकॉज ते 4चे 4 ग्लँड महत्त्वाचे आहेत. थायरॉइड असू द्या, पिट्युटरी असू द्या, सुप्रारिनल असू द्या, पॅराथायरॉइड असू द्या. आता आय नो की पिनियल पण आलेलं आहे, थायमस पण येऊन गेलेलं आहे. बट हे 2 एवढे महत्त्वाचे नाहीयेत. सो इफ यू कॅन स्किप दोज यू कॅन स्किप. देअर इज नो प्रॉब्लेम इन इट. बट हे जे आहे थायरॉइड, पिट्युटरी, सुप्रारिनल हे मोस्ट रिपीटेडली आलेले आहेत आणि ह्यावर्षी पण चान्सेस आहेत की हेच येतील. ठीक आहे? त्यानंतर लास्टली आपलं लिम्फॅटिक सिस्टम. त्याच्यामध्ये तर आपल्याला 2च टॉपिक आहे, स्प्लीन आणि लेफ्ट थोरॅसिक डक्ट. त्याला सोडून पण लिम्फ नोड्स आहेत, परत अपेंडिक्स वगैरे पण आहेत. ज्यांना वेळ असेल ते करू शकतात. मी ऑलरेडी डिटेल लेक्चर्स टाकलेले आहेत. बट ज्यांना टाईम नाहीये त्यांनी ॲटलीस्ट स्प्लीन आणि लेफ्ट थोरॅसिक लिम्फॅटिक डक्ट तेवढं तरी करून जायचं आहे. हे अगदी जास्त इम्पोर्टंट वाले टॉपिक्स आहेत, जे आपण पेपर 1 मध्ये करत आहोत. एवढे जर तुम्ही टॉपिक कंप्लीट करतात, तर आय थिंक की तुम्ही ऑलमोस्ट तुमचा सिलेबस कंप्लीट करत आहात. ओके. Thanks for watching this video. Have a nice day ahead. And for more such updates, you can follow us on Instagram and YouTube. तुमच्या एक्झाम हे व्हेरी, व्हेरी बेस्ट गेले पाहिजे हीच माझी एक्स्पेक्टेशन्स आहेत. थँक यू.